पुढाकार साऱ्यांनीच मारणे हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, हम लाएंगे शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला, नवद्याचा अफजल खान. ये नवद्याचा अफजल खान, जिता जागता नुसतं गाणं. खान बोलला छाती ठोकून, शुभला टाकतो चिरून. कौतिक झाले दरबाराचे, खान निघाला मोठ्या दुबीने. आया बहिणीचे अरुण उठले, कोण कोण रोखणार वादळ. आता शुभाचं काय खरं नाही. इकडे निजाम, तिकडे मोगल, पलीकडे इंग्रज. जो तो हेल बोलू लागला, राजाची सेना मुठभर. राजाला कसं ठोकणार, चिंतेचं पंत सरदार. महाराज आपला जीव मोलाचा आहे. खानाची सेना अबाते, त्याच्यासमोर आपलं टिकावं लागणं अवघड आहे. काही दिवसासाठी आपण अन्नस्थळी कुठे निघू जा. काय म्हणत रायबा, मासाहेब आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजाच्या जीवासाठी गरजेचे आहे. रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मुलीचा स्वाभिमान आहे. या माझे आपला पुत्र गमावता बेहत्तर, पण ध्यानपणे पाहून जाऊन या मराठी मुलगाचा स्वाभिमान गमावता कामा नाही. अशा वावीचा तो चावा, अशा वावीचा तो चावा, डोक्यात नेहमी घ्यायचा, भेटीचा उभारीला सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा. खानानं हसत हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खाणे. ये प्रतापगडच्या पायथ्याशी खाणं, ये प्रतापगडच्या पायथ्याशी खाणं. आला बेगुमान नाही त्याला जाण. शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या करामतीची, अंत्यासी होणार जाणीव शक्तीची, अंत्यासी होणार जाणीव शक्तीची. करेल काही कल्पना युक्तीची आजीची, करेल काही कल्पना युक्तीची आजीची. राजा काम होतं खान, महाराज खानाला तर खात्री पडली की आपण घाबरला. आजच्या आम्हाला येत होतं, महाराज आजच्या भेटीत काय करायचं. पंतांकडून निरोप करा की आमची तब्येत असेल ते उद्या उपायची वेळ ठरवा. खानाच्या भेटीसाठी महाराजांना शामराव शाबा उभारला होता. भेटीसाठी छान उभारीला, भेटीसाठी छान उभारीला. नक्षीदार श्याम्या, नक्षीदार श्याम्या, नशा श्यामा. खान डौलत डुलत आला, खान डौलत डुलत आला. सय्यबंद त्याच्या संगतीला, सय्यबंद त्याच्या संगतीला. शिवबाच्या संगती महाळा, शिवबाच्या संगती महाळा. राजा आला खान तो कसा,